मस्त खरवस रेडी आहे, पाहू शकता। सुंदर असा खरवस बनलेला आहे, खूपच छान टेस्टी असा खरवस बनलेला आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आता गणपती उत्सव झालेला आहे, आता नवरात्र उत्सव येत आहे जवळ आणि खूप आनंदी वातावरण आहे बाहेर। आणि मी पण आता सध्या श्राद्ध चालू आहे। श्राद्ध संपल्यानंतर माझ्या घरी उद्या श्राद्ध आहे सॅटर्डेला। तर श्राद्ध संपल्यानंतर नवरात्र उत्सव लवकरच येत आहे, त्यामुळे खूप उत्साह आहे बाहेर। वातावरण खूप छान आहे कारण सगळी तयारी चाललेली आहे। आमच्या इकडे देवी येते, सार्वजनिक आहे स्थान, तिथे देवी येते, खूप मोठा गरबा होतो आणि खूप छान वातावरण 9 दिवस असतं, आनंदी वातावरण असतं। तर आज मी बनवणार आहे उद्यासाठी, म्हणजे उद्या गोड काहीतरी पाहिजे आपल्याला लागणार ना श्राद्धाला, म्हणून मी आज सॅटर्डे आहे, आज फ्रायडे आहे, तर मी आज बनवते आहे इन्स्टंट खरवसची पावडर आहे। म्हणजे मी गावावरून आणलेली आहे, गावी एक शॉप आहे तिथे खरवसची पावडर मिळते आणि ती खूप छान खरवस बनतो। तुम्हाला वाटेल की हा खरवस म्हणजे इतका कसा छान आहे बघा। हे आहे खरवसची पावडर आहे आणि तिथे त्यांनी सांगितलं आहे की बाकी सगळं आपल्याला तयार करावं लागेल आणि त्यामुळे फक्त ही पावडर आहे ह्याची दुधाची, म्हणजे खरवसची पावडर आहे। तर इथे लिहिलंय कामधेनू इन्स्टंट खरवस पावडर, आणि ही बघा मी आणलेली आहे आणि ह्याला अर्धा लिटर दूध लागतं आपल्याला। चला मी साहित्य दाखवते तुम्हाला। ही बघा आपल्याला खरवससाठी लागणारं साहित्य पाहूया। तर ही खरवसची पावडर आहे। ही मी खरवसच्या पावडरीसाठी मी 150 ग्राम गूळ घेतलेला आहे आणि ही पावडर दुधाची पावडर घेतलेली आहे आणि ही आहे वेलची पावडर आणि केशर दुधामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे आहे अर्धा लिटर गाईचं दूध। तुम्ही म्हशीचं दूध पण वापरू शकता। आता मी हे आहे ना, जी खरवसची पावडर आहे ना, ती आता इथे मी मिक्स करून घेणार आहे। त्यामध्ये मी ही केशर पण घालून घेणार आहे। आणि आपल्याला अंदाजे आपल्याला केशर घातल्यामुळे मी थोडीच वेलची पावडर घालून घेते आणि ही आहे दुधाची पावडर, त्यामुळे आपला थिकनेसपणा खूप छान येईल खरवसला। आणि हे आहे गूळ, हे 150 ग्राम गूळ आहे, त्यामुळे आपल्याला खरवस खूप छान होईल। आणि आता हे मी सर्व ना एकजीव करून घेते। सर्व एकजीव केल्यानंतर आपण तो जसं आपण मोदक उकडून घेतो ना 15 ते 20 मिनिटं, त्याप्रमाणे मी हे कुकरमध्ये उकडून घेणार आहे। तर प्रथम मी हे सगळं मिक्स करून घेते। हे बघा आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे चांगलं, आणि थोडंसं मी तूप घालून घेणार आहे यामध्ये, आणि हे पण आपण तूप मिक्स करून घेऊया। थोडंसं गूळ राहिलेलं आहे, ते जेव्हा आपण उकडायला घेऊ ना तेव्हा आपल्याला ते विरघळून जाईल। आता हे सगळं मिश्रण आपलं खरवसचं रेडी झालेलं आहे। तर चला आता आपण कुकरमध्ये ठेवूया। हे पाहू शकता मी खरवस शिजून घेणार आहे। फक्त खाली पाणी तळाला घालून त्यावर जाळी ठेवून भांडं ठेवलेलं आहे खरवसचं कुकरचं, आणि ही फक्त शिट्टी काढून घेतलेली आहे, रबर ठेवलेला आहे तसाच, आणि तो पण हे लावून घेऊया। हे बघा आता हा खरवस आपला 15 ते 20 मिनिटं मी शिजवून घेते।
अशा प्रकारे मी खरवस शिजत ठेवलेला आहे. आता 15 मिनटं वाट पाहूया. 15 ते 20 मिनटं बघते मी, शिजून घेते आणि नंतर आपण तो थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि थंडगार असं खायचं आहे. मी आता रात्रीचा बनवत आहे आणि मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मॉर्निंगला मी तो खाण्यास घेणार आहे. म्हणजेच आमच्या घरी श्राद्ध आहे, तर आपण जेव्हा जेवण असतं ना, त्या जेवणाच्या पानावर मी ते खरवसे छोटे छोटे तुकडे वाढून घेणार आहे. तर चला आता आपण 15 मिनिटांनी खरवस पाहूया. खरवसला 15 ते 20 मिनिटं झालेली आहे आणि आता आपण झाकण काढूया कुकरचं आणि पाहूया आपलं बरोबर झालाय का खरवस तयार. आणि मग नंतर आपण थंड करून तो आता फ्रीजमध्ये टाकून घेऊया आणि मॉर्निंगला बघूया आपण. मस्त असा खरवस रेडी होणार आहे. चला आपण पाहूया. हे बघा आपला खरवस रेडी झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा आपला खरवस रेडी झालेला आहे. आता मी थंड करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि आपण उद्या मॉर्निंगला पाहूया खरवसची टेस्ट. मस्त आपला खरवस बघा रेडी आहे. आता मी फॅन खाली थंड करत ठेवणार आहे आणि नंतर फ्रीजमध्ये टाकूया आपण. खूपच छान, मस्त मस्तच पाहू शकता किती खरवस छान बनलेला आहे. छानच पाहू शकता किती मस्त असा थिकनेस आलेला आहे खरवसला. तर आता मी डिशमध्ये काढून घेते. मस्त खरवस रेडी आहे, पाहू शकता. छानच. मी खालची बाजू वर आलेली आहे त्यामुळे तुम्हाला हा तसा वाटत आहे. हे बघा मी दाखवते तुम्हाला काढून. हे बघा किती मस्त असा खरवस बनलेला आहे, पाहू शकता. सुंदर असा खरवस बनलेला आहे, तुम्ही पण बनवू शकता. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, आवडली ना? आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाऊन व्हिजिट द्या, सर्व व्हिडिओ पहा. थँक्यू.